आपण हे जे समोर बघत आहोत हे पळसदेवते प्राचीन मंदिर आहे। हे प्राचीन मंदिर आपल्याला उन्हाळ्याच्या काही महिन्यांमध्येच फक्त बघायला मिळते। याचं कारण आहे की हे मंदिर आपल्या समोर जो दिसतोय हा उजनी धरणाचा जलाशय, या जलाशयामध्ये पाण्याची पातळी वाढली की हे मंदिर लुप्त होते आणि पुन्हा एप्रिल मे मध्ये ज्यावेळेस पाण्याची पातळी कमी होते त्यावेळेस पुन्हा हे दिसू लागते। इथे येण्यासाठी आपल्याला थोडा वेळ बोटिंगने यावं लागतं। बोटिंगची व्यवस्था तिथून आहे। पळसगाव गावातून आल्यानंतर इथे ही जी बोटिंगची व्यवस्था ही स्थानिक व्यवस्था मोफत आहे, याचे कोणतेही चार्जेस नाही आहेत। गाडी तिथपर्यंत येते, तिथून एक 3-4 मिनिटाच्या बोटिंगने आपण या ठिकाणी या मंदिरात येऊ शकतो। या पलीकडे आपल्याला ते एक छोटं मंदिर दिसत आहे, ते राम मंदिर आहे। तिथे सुद्धा आपल्याला बोटीने जाता येतं किंवा पायी पार्किंगपासून त्या साईडने जाता येतं।